हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण आज या डिझाईनला कलर कसा करणार आहे ते पाहणार आहोत. तर ही डिझाईन आपण कशी ट्रेस केली हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी. त्यासाठी कलरिंगसाठी लागणार आहे पर्ल कलर फेविकॉलचे आणि फ्लॅट ब्रश आपण यूज करणार आहोत. माझ्या साडीचा कलर ब्लॅक आहे, सो मी ब्लॅक कलरचे फ्लावर्स करणार आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये. तर आपण कलरला आता स्टार्ट करूयात. कलर करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही, आपण डायरेक्ट कलर घेऊन तो कापडावर लावणार आहोत, पेंटिंग करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूयात. याच्यामध्ये अजिबात पाणी मिक्स करायचं नाही आहे, ॲज इट इज तो आपल्याला पेंटिंगसाठी यूज करायचा आहे. असं आपण जसं पेटलची डायरेक्शन आहे तसं पेंट करून घ्यायचं आहे. ओके, इथे माझ्याकडून एक मिस्टेक झाली की मी ब्रश वॉश केला होता आणि तो नीट क्लीन न केल्यामुळे ते वॉटर आहे ते आपल्या कापडावर स्प्रेड झालेलं आहे. तर तुम्हाला कळतंय फ्रेंड्स की अजिबात वॉटर मिक्स करायचं नाही आहे. तसंच आपण इतर राहिलेल्या फ्लावर्सला कलर करून घेऊयात. आपला जसं पेटल आहे त्या डायरेक्शनने आपण कलर करून घ्यायचं आहे. इतर सर्व डिझाईनला आपण कलर करून घेऊयात. तर असं आपलं फ्लॉवर कंप्लीट झालं आहे आणि आपल्याकडे 2-3 बर्ड्स पण आहेत, त्याच्या ज्या कळ्या आहेत फुलाच्या, तर त्यांना पण आपण कलर करून घेऊयात. कलर झाला आहे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट शेड देण्यासाठी मी गोल्डन कलर यूज करत आहे. तोही फेविकॉलचाच आहे, गोल्डन शेड आहे तो त्याच्यामध्ये, स्पार्कलिंग गोल्डन. तर आपण थोडा कॉन्ट्रास्ट म्हणून त्याला गोल्डन बॉर्डर आहे तर गोल्डन कॉन्ट्रास्ट फ्लॉवरला कलर करून घेऊयात. एकाच डायरेक्शनने आपल्याला करायचं आहे ते. तर असे आपले दोन्ही फ्लावर्स कंप्लीट झालेले आहेत. आपण त्या बर्ड्सला पण कॉन्ट्रास्ट कलर करून घेणार आहोत थोडासा. असं आपल्या बर्ड्स पण कंप्लीट झाल्यात. तर आपण लीव्ससाठी ग्रीन कलर यूज करत आहोत. आत्ता लीव्सला पण आपण एकाच डायरेक्शननं कलर करून घेणार आहोत. वरतून खाली जसा आपला लीव्सचा शेप आहे तसा आपण कलर करून घेणार आहे. तर आपले लीव्स पण आता कंप्लीट होत आहेत. लीव्स कंप्लीट झालेले आहेत. त्याला थोडासा एक वेगळा शेड येण्यासाठी आपण थोडासा ब्लॅक कलर यूज करत आहोत. थोडासा लाईट शेड चेंज होण्यासाठी एकदम थोडासा ब्लॅक कलर घेऊन आपण तो स्प्रेड करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपले लीव्स पण डिफरंट लुक आलेला आहे त्यांना. तर आता जे स्टीम राहिलेले आहेत 0 नंबरच्या ब्रशनं कलर करून घेणार आहे. थोडंसं ब्रॉड ठेवलं तरी चालेल, कारण आपण त्याच्यावर नंतर पाईप वर्क करणार आहोत. असं आपलं कंप्लीट झालं आहे. आता मी आरी निडल घेतलेली आहे. थोडंसं ड्राय झालं का चेक करून आपण त्याला आरी निडलनं पाईप वर्क करून घेणार आहे. त्यासाठी मी गोल्डन थ्रेड यूज करत आहे, जरी थ्रेड, आणि हे कट बीड्स यूज करत आहे. तर आपण पायपिंगला सुरुवात करूया. आपण पायपिंग करण्यासाठी चेन स्टिचचा यूज करणार आहोत. तर चेन स्टिच तुम्हाला कशी करायची याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी तो लगेचच चॅनलवर शेअर करणार आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण डिझाईनला बॉर्डर करून घेणार आहोत पाईप वर्कने. तर आपलं पाईप वर्क झाल्यानंतर असं दिसणार आहे. तर आपण इतर जे फ्लावर आहे आपलं त्याला आणि पानांना सगळ्यांना आपण पाईप वर्क करून घेणार आहे.
हे आपलं फायनल लुक आफ्टर पाईप वर्क. तर आपण जे जास्वंदाचा फ्लावर केला आहे त्याच्यासाठी जे त्याला मध्ये पराग असतात त्यासाठी आपण फॅविक्रॉलचा गोल्डन लायनर यूज करणार आहे. त्याने आपण डायरेक्ट कापडावर ड्रॉ करू शकतो. हे जे आपला कलर थोडा स्प्रेड झाला होता तो पण त्याने कवर होऊन जाईल. आपण डायरेक्ट कापडावर हा लायनर यूज करू शकतो. तो ड्राय झाल्यानंतर व्यवस्थित दिसतो, स्प्रेडही होत नाही. असं आपण दुसऱ्या फ्लावरला पण करून घेऊयात. असं आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडी जागा स्पेस थोडं दिसत नाही व्यवस्थित, तर त्यासाठी आपण तिथे परागकण म्हणून छोटे जे शुगर बीड्स आहेत तर ते आपण तिथे कवर करून घेणार आहे. आणि तिथे खाली पण मी त्याची लाईन करणार आहे शुगर बीड्सची एम्ब्रॉयडरीमधून. शुगर बीडसुद्धा आपण चेन स्टिचनेच अटॅच करणार आहोत. ते चेन स्टिच कशी करायची हे पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा चेन स्टिचचा व्हिडिओ नक्की पहा. हे शुगर बीड्स आपण चेन स्टिचने लावून घेऊयात. हे आपलं फायनल लुक झालेलं आहे. हे तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.